सो या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत आपला टू स्टेज एअर कॉम्प्रेसर. लास्ट लेक्चर मध्ये आपण सिंगल स्टेज सिंगल ॲक्टिंग एअर कॉम्प्रेसर पूर्णपणे बघितलं होतं. आता या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे टू स्टेज एअर कॉम्प्रेसर काय राहतं. सो टू स्टेज एअर कॉम्प्रेसरची डायग्राम मी तुमच्यासमोर ड्रॉ केलेली. दोन स्टेज म्हणजे काय की कॉम्प्रेशन जे होणार आहे ते दोन वेळेस होणार आहे आता, है ना. सिंगल स्टेज मध्ये काय होऊन राहिलं तर की एअर सक करायची, पिस्टन त्याला कॉम्प्रेस करायचं आणि डिलिव्हर. ठीक आहे. सो सिंगल एकाच याच्यामध्ये एअर कॉम्प्रेस व्हायची. आता टू स्टेज मध्ये काय होईल, थोड्या प्रमाणात दोन वेळेस एअर कॉम्प्रेस होणार आहे. तर बघा प्रोसिजर काही जास्त कठीण नाही, सिंपल एकदम. होईल काय की ॲटमॉस्फिअर कडून ॲटमॉस्फेरिक एअर जी आहे ती पहिले एका सिलेंडरमध्ये, एका इंजिनमध्ये म्हणून घ्या किंवा एका सिलेंडरमध्ये, पिस्टन सिलेंडरमध्ये सक केली जाईल. कशा पद्धतीने सक होते तुम्हाला माहिती आहे. जसं पिस्टन टॉप डेड सेंटरकडून बॉटम डेड सेंटरकडे मूव्ह होतं, तर ज्यावेळेस त्याचं मोशन होत आहे त्या ठिकाणी इथं प्रेशर क्रिएट होईल. दॅट प्रेशर इज लेस दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो एअर जी इथे या ठिकाणी सक होणार आहे इनसाइड द सिलेंडर. इनसाइड द एअर सक झाल्यानंतर इथला जो इनलेट वॉल राहील, हा इनलेट वॉल काय होऊन जातो, क्लोज. स्प्रिंग लोडेड वॉल राहतात, सांगितलं होतं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये. तर या ठिकाणी हा जो इनलेट वॉल आहे तो क्लोज होऊन जातो. जसं पिस्टन बीडीसी कडून टीडीसी कडे जाईल, इथली जी एअर आहे ती कॉम्प्रेस होत आहे. बिकॉज ऑफ दॅट कॉम्प्रेशन इथला जो आउटलेट वॉल राहील तो ओपन होऊन जातो आणि ओपन झाल्यामुळे जी कॉम्प्रेस्ड एअर राहणार आहे ती डिलिव्हर होऊन जाते. ठीक आहे. हे सिंगल स्टेज सारखं काम करते. मग याला काय म्हटलं जातं, एलपी स्टेज. एलपी स्टेज म्हणजे काय, लो प्रेशर. एलपीचा अर्थ काय, लो प्रेशर. इथून जी तुम्ही ॲटमॉस्फेरिक एअर घेतली त्याला थोड्या प्रमाणात कमी प्रेशर आपण कॉम्प्रेस केलं, जास्त एकदम हाय प्रेशरला कॉम्प्रेस केलेलं नाहीये, जस्ट थोड्या प्रमाणात कॉम्प्रेस करतो. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे की कॉम्प्रेशन मध्ये प्रेशर वाढतंय, व्हॉल्यूम डिक्रीज होतोय आणि त्याच्यामुळे टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होतं. कॉम्प्रेशनमुळे एअरचं टेम्परेचर या ठिकाणी इन्क्रीज होऊन जाणार आहे. म्हणजे इन्क्रीज झालेली टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर ती जी एअर आहे जिचं प्रेशर पण वाढलंय. लेट्स से आपण जर या ठिकाणी इंडिकेटर डायग्राम ड्रॉ करायचं म्हटलं तर इंडिकेटर डायग्राम काही अशा पद्धतीने ड्रॉ होईल किंवा पीव्ही कर्व म्हणू शकता तुम्ही सोप्या भाषेत. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. लेट्स से की ज्यावेळेस सक झालेलं आहे त्यावेळेस प्रेशर किती आहे, P1. ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती, लेट्स से P1. P1 वरून एअर काय होते, सक होते. एअर सक होते म्हणजे काय की सिलेंडरच्या मध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. एअर आतमध्ये येते ना, तर व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होईल. लेट्स से P1 पासून 0.1 पर्यंत. ठीक आहे. एअर सक झाली P1 पासून 0.1 पर्यंत. P1 इतक्या प्रेशरवर एअर सक झालेली अप टू 0.1 किंवा व्हॉल्यूम V1 सांगू शकता तुम्ही. एअर काय होणार आहे याच्यानंतर, कॉम्प्रेस होणार आहे. आणि कॉम्प्रेशनची प्रोसेस कशी राहते, आयदर आयसोथर्मल और आयदर आयसेंट्रोपिक. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, है ना. तर आपण कोणती फॉलो करणार आहे, हेअर इज द प्रोसेस, कॉम्प्रेशनची प्रोसेस. ओके. सो या ठिकाणी कॉम्प्रेशन झालं. कॉम्प्रेशन झाल्यानंतर आता कॉम्प्रेशन झालं याचा अर्थ काय की त्या पर्टिक्युलर एअरचं जे प्रेशर आहे ते प्रेशर वाढून जातं आणि त्या समजा P1 पासून किती प्रेशर झालं त्या एअरचं कॉम्प्रेस झाल्यामुळे P2 इतका प्रेशर झालं. प्रेशर काय झालंय, वाढलंय. व्हॉल्यूम ऑफकोर्स थोडाफार काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाला, प्रेशर वाढलं, टेम्परेचर पण वाढलंय. सो आता हाय टेम्परेचरवाली एअर जी आहे, कॉम्प्रेस्ड एअर जी आहे ती आपण डिलिव्हर्ड करतोय, डिस्चार्ज होतोय. त्याचा डिस्चार्ज होतोय म्हणजे काय करणार आपण, आता या P2 प्रेशरवर त्याला रिलीज करून देणार. कोणत्या प्रेशरवर, P2 इतक्या प्रेशरवर रिलीज करून दिलं. आणि P2 इतक्या प्रेशरवर लास्ट लेक्चरमध्ये जे सिंगल स्टेज होतं P2 प्रेशरवर डायरेक्ट डिलिव्हरी होऊन जायची. तर आता या ठिकाणी काय की P2 इतके प्रेशर जे स्मॉल प्रेशर राहील किंवा लेस प्रेशर आहे, लो प्रेशर आहे, त्या लो प्रेशरची एअर आपण डिलिव्हर न करता डायरेक्टली आपण ती एअर सेंड करतोय इनटू द इंटरकूलर. ठीक आहे. एक डिव्हाइस आहे इंटरकूलर. सो लो प्रेशर आणि हाय प्रेशर हे दोन जे स्टेजेस आहेत किंवा हे जे दोन सिलेंडर आहेत, एका ठिकाणी एअर जी लो प्रेशरवर राहते, एका ठिकाणी हाय प्रेशरने कॉम्प्रेस केली जाते. सो त्या दोघांना कनेक्ट करायचा इंटरकनेक्टर कोण आहे, तर इंटरकूलर आहे. तर या इंटरकूलर मध्ये आपण ही एअर पाठवतो. आता या इंटरकूलरचं काम काय, तर इंटरकूलरचं काम दुसरं काही नसून जी कॉम्प्रेशनमुळे जी या एअरचं टेम्परेचर वाढलेलं आहे त्या टेम्परेचरला परत इनिशियल स्टेजला आणणे. लेट्स से मी काय सांगतोय की एअर ज्यावेळेस आतमध्ये सक केली गेली, ॲटमॉस्फिअर मध्ये एअरचं टेम्परेचर किती होतं समजा T1, तर T1 इतक्या टेम्परेचर ही कोणती एअर आहे, ॲटमॉस्फेरिक एअर. हा
तर ॲटमॉस्फेरिक एअर ज्याचं टेम्परेचर T1 होतं ती पिस्टन सिलेंडरमध्ये इथं सक केली गेली, त्याला कॉम्प्रेस केलं गेलं. कॉम्प्रेस केल्यामुळे T1चं टेम्परेचर वाढून किती होऊन गेलं समजा T2. ऑफकोर्स टेम्परेचर प्रेशराईज केल्यामुळे, कॉम्प्रेस केल्यामुळे टेम्परेचर काय होऊन जातं, वाढतं. तर आता या वाढलेल्या टेम्परेचरला वापस इनिशियल स्टेजला आणण्याचं काम कोण करतं, इंटरकूलर. इंटरकूलरच का लावलंय, तर इंटरकूलर हा अशा पद्धतीने डिझाइन केलेला एक डिव्हाइस आहे की जो कॉन्स्टंट प्रेशरवर, म्हणजे त्या आता इथे काय होतं, प्रेशर P1 कॉम्प्रेस केल्यामुळे प्रेशर किती झालं P2. आता P2 एअरचं प्रेशर किती आहे, ऍक्च्युली P2 आहे. टेम्परेचर किती करायचं आपल्याला परत T1, कोण करणार आहे, इंटरकूलर. पण इंटरकूलरच का घेतलं, त्याच्या मागचं कारण हे आहे की इंटरकूलर एक असं डिव्हाइस आहे की जे एअरचं प्रेशर कमी न होऊ देता त्याचं टेम्परेचर कमी करून देणार आहे. म्हणजे एअरचं प्रेशर भलेही आता एअर T2 टेम्परेचर वरून T1 टेम्परेचर वर येऊन जाईल आणि त्याचा प्रेशर किती राहील, P2च राहील. आणि हे जे टेम्परेचर कमी होतं हे कशामुळे होतं, बिकॉज ऑफ द फ्लो ऑफ द वॉटर थ्रू आउट दिस सरफेस. ज्या इंटरकूलर मध्ये आपण त्या कॉम्प्रेस्ड झालेल्या हॉट एअरला टाकलेलं आहे त्याच्या आजूबाजूला वॉटर पाईप्स राहतात असं समजून घ्या तुम्ही. आणि त्या कोल्ड वॉटर पाईप्समुळे काय होतं, त्या एअरची जी कॉम्प्रेस्ड एअरची जी टेम्परेचर आहे ते टेम्परेचर फक्त सक होऊन जातं किंवा ते टेम्परेचर फक्त त्या कोल्ड वॉटरला ट्रान्सफर होऊन जातं, पण प्रेशर तितकंच राहणार आहे. सो या ठिकाणी स्टेज 1 वरून स्टेज 2 वर आपलं एअर जी ती पोहोचून गेली आहे. सो एअर सक झाली ऍट कॉन्स्टंट प्रेशर P1. सो एअर सक झाल्यानंतर त्याला आपण या लो प्रेशर स्टेजवर कॉम्प्रेस केलेलं आहे कुठपर्यंत, अप टू प्रेशर P2. सो प्रेशर P2 पर्यंत कॉम्प्रेस केल्यामुळे टेम्परेचर पण T2 पर्यंत वाढलंय आणि T2 पर्यंत वाढलेलं टेम्परेचर, T2 पर्यंत जर एअरचं टेम्परेचर वाढलं होतं त्या एअरला आपण इंटरकूलर मध्ये पाठवलं. इंटरकूलर मध्ये त्या एअरचं टेम्परेचर परत T2 पासून रिड्यूस करण्यात आलं कुठपर्यंत, T1 पर्यंत. कसं रिड्यूस करण्यात आलं, तर त्या इंटरकूलरच्या सराउंडिंगला कोल्ड वॉटर पाईप्स लावलेले राहतात. जे कोल्ड वॉटर पाईप्स त्या हॉट एअरचं टेम्परेचर ओढून घेतात आणि त्या एअरचं टेम्परेचर काय होऊन जाणार आहे, कमी, पण प्रेशर तितकंच आहे. सो आता P2 प्रेशर असलेली एअर त्याचं टेम्परेचर कमी होऊन गेलं. टेम्परेचर परत किती झालं आता, T1च्या बरोबरीला. आता हे T1 इतक्या टेम्परेचर आणि P2 इतकं प्रेशर असलेली एअर, इथं बघा टेम्परेचर किती आहे T1, प्रेशर किती आहे P2. हे तुमच्या समजण्यासाठी नावं दिलेली आहेत मी. T1 आणि P2 इतके टेम्परेचर प्रेशर असलेली एअर आता ही कुठे पाठवली जाते, हाय प्रेशर स्टेज मध्ये. आणि या ठिकाणी काय होणार आहे, ऑफकोर्स त्याच्यानंतर ज्यावेळेस पिस्टन खाली येईल, पिस्टन खाली आल्यामुळे इथलं जे एअर आहे ती एअर या सिलेंडर मध्ये सक केली जाईल. सिलेंडर मध्ये सक झालेली एअर ड्युरिंग द डाउनवर्ड मोशन सक होईल. त्याच्यानंतर स्प्रिंग लोडेड वॉल आहे म्हटल्यावर वॉल जे राहतील ते क्लोज होऊन जातील. आणि ज्यावेळेस पिस्टन अगेन BDC पासून KDC कडे जाईल, बॉटम डेड सेंटर कडून टॉप डेड सेंटर कडे जाईल, तर हा पिस्टन त्या एअरला परत काय करेल, आता कॉम्प्रेस करेल. आणि आता जे कॉम्प्रेशन होतं ते हाय स्टेजवर होऊन जातं, म्हणजे जास्त कॉम्प्रेशन होतं. सो इथं जसं मी तुम्हाला सांगितलं की एअर जी सक करणार आहे, जे सक्शन होणार आहे ते कोणत्या प्रेशरवर होणार आहे, P2. ठीक आहे, एअर सक झाली P2 इतक्या प्रेशरवर. सो P2 प्रेशरला आता कॉम्प्रेस करून कुठपर्यंत घेऊन गेले तुम्ही, अप टू प्रेशर P3. सो हियर इज द प्रेशर P3. This is your stage number 3. So इथं काय झालं, P1 to P2 कॉम्प्रेशन, P2 to P3 कॉम्प्रेशन. आणि यानंतर जी P3 स्टेजवर आल्यानंतर जी एअर कॉम्प्रेस झालेली आहे हाय प्रेशरवर, ती एअर हाय प्रेशर एअर काय होते, डिलेवर करून दिली जाते रिसिव्हर टँक मध्ये. ठीक आहे, पुन्हा एकदा ही जी पहिली स्टेज ही कोणाची, दिस इज अ लो प्रेशर आणि दिस वन इज फॉर द हाय प्रेशर. परत एकदा सांगतोय बघा, ऐका व्यवस्थित. काय सांगितलं, ॲटमॉस्फेरिक एअर आहे या ठिकाणी. ॲटमॉस्फेरिक एअर पिस्टनच्या डाउनवर्ड मुवमेंटमुळे सिलेंडरच्या आतमध्ये सक होऊन जाते. सिलेंडरच्या आतमध्ये सक झालेली एअर इनलेट वॉल्व क्लोज झाल्यानंतर ज्यावेळेस पिस्टन बॉटम डेड सेंटर कडून टॉप डेड सेंटर कडे जातो, ती एअर कॉम्प्रेस्ड होते. कॉम्प्रेस झाल्यामुळे एअरचं टेम्परेचर वाढतं, व्हॉल्यूम कमी होतं, प्रेशर वाढतं. हे तुम्हाला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन नुसार की प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे, प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. सो तुम्ही जसं कॉम्प्रेस करता तर टेम्परेचर आणि प्रेशर वाढतं. प्रेशर वाढल्यामुळे व्हॉल्यूम कमी होऊन जातो. मग वाढलेल्या टेम्परेचरची एअर आपण इंटरकूलर मध्ये पाठवतो, ज्या ठिकाणी इंटरकूलर काय करतो, त्या
हाय टेम्परेचरचं कन्व्हर्जन परत लो टेम्परेचरमध्ये करणार आहे, म्हणजेच त्या एअरचं, ज्या कॉम्प्रेस्ड एअरचं प्रेशर P1 पासून P2 पर्यंत झालंय त्याचं टेम्परेचर परत T2 पासून त्याच्या इनिशियल स्टेज म्हणजे T1 पर्यंत आणण्याचं काम कोण करणार आहे, इंटरकूलर करणार आहे. आणि विदाउट चेंजिंग इट्स प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशरवर त्याचं टेम्परेचर काढून घेतलं जातं त्या एअरचं. कसं काढलं जातं, कारण त्या इंटरकूलरच्या सराउंडिंगला काय कोल्ड वॉटरचे पाईप्स लावलेले राहतात, जे त्या कोल्ड वॉटर काय करतं, त्या एअरचं टेम्परेचर सब करून घेणार आहे किंवा त्याच्यामधनं हीट काढून घेतली जाणार आहे. सो या ठिकाणी इंटरकूलर मध्ये जी एअर असते त्यानंतर त्याचं टेम्परेचर राहतं कमी आणि प्रेशर जास्त, म्हणजे टेम्परेचर T1 पहिल्या स्टेजवर पर्यंत चाललं जातं, प्रेशर जास्तच राहतं. मग ती हाय प्रेशर लो टेम्परेचर एअर ही हाय प्रेशर स्टेज मध्ये पाठवली जाते. त्या ठिकाणी परत त्याचं एकदा कॉम्प्रेशन होतं आणि कॉम्प्रेशन झाल्यानंतर त्याचं प्रेशर जे वाढतं ते आपण डिलिव्हर करू. सो या पद्धतीने तुमचं 2 स्टेज एअर कॉम्प्रेसर हे वर्क करत असतं. ठीक आहे. ओके, सो अजून एक कन्सेप्ट जो या ठिकाणी आहे तो बघा. आता जसं तुम्ही पाहिलं की या ठिकाणी कॉम्प्रेशन होत आहे दोन पद्धतीने, 1 to 2 कॉम्प्रेशन होत आहे, 2 to 3 कॉम्प्रेशन होत आहे. तुम्ही पाहिजे तर यांना इक्वेशनचं नाव देऊ शकता. PV raised to power n is equal to constant, this is PV raised to power n is equal to constant. लास्ट लेक्चर मध्ये आपण शिकलेलो आहे की आयसोथर्मल प्रोसेस जास्त प्रेफर केली जाते रादर दॅन आयसोट्रोपिक, कारण आयसोथर्मल मध्ये वर्क डनची व्हॅल्यू म्हणजे वर्क करावं लागतं आपल्याला, ते कमी लागतं है ना. ओके, सो या ठिकाणी बघा अजून एक कंडिशन काय की जर आपण हे दोन्ही व्हॅल्यूज कंबाईन करतोय प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम साठी, जे मी ऑलरेडी करून दिलंय, तर होतं काय की ज्यावेळेस P1 प्रेशरवर 1 स्टेज पर्यंत एअर सक झाली, कॉम्प्रेशन झालं, कॉम्प्रेशन 2 पर्यंत इथं प्रेशर काय होऊन जातं P2. ओके, होतं काय आता बघा दोन प्रकारचे कूलिंग आहेत, एक परफेक्ट आणि एक इम्परफेक्ट. ठीक आहे, याचे डेफिनेशन्स आपण लिहिणार आहेत. तर परफेक्ट मध्ये काय होतं, जर परफेक्ट इंटरकूलिंग झाली तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हे T2 इतकं वाढलेलं टेम्परेचर परत किती होऊन जातं T1 ना. परफेक्ट कूलिंग मध्ये काय होतं की जर या इंटरकूलरने परफेक्ट कूलिंग केली तर T2 हे वाढलेलं टेम्परेचर परत कमी होऊन किती होतं T1 होऊन जातं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी प्रेशर चेंज होत नाही. मग आता जर तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहिती ना, तर PV इज इक्वल टू काय राहतं NRT, आणि मी तुम्हाला हे पहिले पण सांगितलं होतं की PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. जसं तुम्हाला माहिती आहे की इंटरकूलर मध्ये प्रेशर चेंज होत नाही तर व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर होऊन जातं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इंटरकूलरचं काम काय, टेम्परेचर सक करून घेणे, टेम्परेचर कमी करणे, हीट कमी करतो तो. सो टेम्परेचर काय होणार आहे रिड्यूस, तर व्हॉल्यूम पण काय झालं पाहिजे रिड्यूस. तर ह्या कन्सेप्टच्या अकॉर्डिंग असं सांगितलं जातं की जर इंटरकूलर हा परफेक्ट असेल आणि जर त्याने परफेक्ट कूलिंग केली तर याचा अर्थ की स्टेज 2 नंतर ज्यावेळेस तुम्ही इंटरकूलर मध्ये एअर पाठवली होती त्याचा टेम्परेचर सोबत त्याचं थोडंसं व्हॉल्यूम पण रिड्यूस होऊन जातं. आणि हे व्हॉल्यूम 2 वरून कुठपर्यंत येऊन जाईल, लेट्स से 2 डॅश पर्यंत. ठीक आहे, व्हॉल्यूम रिड्यूस झालं 2 पासून कुठपर्यंत 2 डॅश पर्यंत, कारण टेम्परेचर कमी झालं ना. टेम्परेचर कमी सोबत मी काय म्हटलं की व्हॉल्यूम पण कमी होतोय. सो 2 पेक्षा हे बघा 2 चं व्हॉल्यूम इथं आलं असतं, 2 डॅशचं व्हॉल्यूम इथं, व्हॉल्यूम काय होणार आहे कमी होणार आहे. मग आता जे नेक्स्ट कॉम्प्रेशन होईल ते असं होईल. here is the compression. नाही तर ऍक्च्युअली हे कसं होणार होतं, जे मी तर तुम्हाला दाखवले बघा, हे कॉम्प्रेशन या पद्धतीने झालं असतं काहीतरी. ठीक आहे. सो बट बिकॉज ऑफ दिस परफेक्ट इंटरकूलिंग, आपलं एवढं जे वर्क डन आहे ते वाचून जातं ना. हे जे वर्क डन आहे ते आपलं वाचून जाणार आहे. मग आपण म्हणू शकतो की इम्परफेक्ट इंटरकूलिंग केल्यामुळे जे आपल्याला वर्क लागणार होतं ते आता थोडं कमी लागेल. पहिले जितकं लागणार होतं त्याच्यापेक्षा थोडं काय होऊन जातं, कमी होऊन जातं. याचे आपण डायग्राम पण ड्रॉ करून घेऊ आणि तुम्हाला मी याचं पॉइंट्स पण लिहून देतो बघा. सो जो मी त्या ठिकाणी तो झिगझॅग एरिया दाखवलेला आहे, तो झिगझॅग एरिया काय इंडिकेट करतो की देयर इज अ डिक्रीज इन द वर्क डन बिकॉज ऑफ द इंटरकूलिंग.
इंटरकुलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी जे वर्क आपल्याला लागणार होतं ते थोड्या प्रमाणात कमी लागत असतं, किंवा असं म्हणू शकता तुम्ही की त्या ठिकाणी वर्क जे आहे ते सेव्ह झालंय ड्यू टू इंटरकुलिंग. ठीक आहे. तर तुम्ही हे दोन्ही ग्राफ जे या डायग्राम आणि हे दोन्ही ग्राफ काढून ठेवा. ग्राफ ॲक्च्युली आपण नंतर काढले पाहिजे होते, पण आता काढले गेले. तुम्ही ड्रॉ करून घ्या. याचे 1 बाय 1 पॉईंट्स मी या साईडला लिहितो, तुम्ही नोट करून घ्यायचे आणि आपण सोबत एक्सप्लेन पण करून घेऊ. बघा फर्स्ट पॉईंट काय लिहिला आपण, जे मी एक्सप्लेन केलं होतं तेच लिहून दिलं आता. द एअर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर इज सक इन लो प्रेशर सिलेंडर. एअर जी ॲटमॉस्फिअर मधून ते आपण ती सिलेंडरमध्ये सक केले जाईल. जे सिलेंडरचं प्रेशर कसं होतं, लो प्रेशर होतं, ज्याने त्याचं प्रेशर आपण कशावर इंडिकेट केलेलं आहे, P1 ने. लेट्स से की P1 इतकं प्रेशर सिलेंडरच्या आतमध्ये आणि त्या प्रेशर एअर जी इथे ॲटमॉस्फिअर मधून सक केली जाते and then it is compressed polytropically to pressure P2 आणि ती एअर नंतर काय केली जाते, कॉम्प्रेस केली जाते कुठपर्यंत, अप टू प्रेशर P2. आता या पॉलिट्रॉपिकलीचा अर्थ काय, पॉलिट्रॉपिक प्रोसेस म्हणजे PV इक्वल टू N PV रेज टू पॉवर N इक्वल टू कॉन्स्टंट. त्याच्याबद्दल तुम्ही काही जास्त विचार करायचा नाही. पॉलिट्रॉपिक प्रोसेस इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ आयसेंट्रोपिक आयसोथर्मल असं म्हणू शकता. म्हणजे ज्या बी पॉवरच्या फॉर्ममध्ये राहतात त्या प्रोसेसला पॉलिट्रॉपिक असं इंडिकेट केलं जातं. सो जस्ट इग्नोर दॅट वर्ड तुमच्यासाठी, जर तुम्हाला कन्फ्यूज करत असेल तर. नाही तर हे लक्षात ठेवा. काय सांगितलं की एअर जी आहे ती एका लो प्रेशर सिलेंडरमध्ये P1 इतक्या प्रेशरवर सक केली जाणार आहे अँड देन त्या एअरला कॉम्प्रेस केलं जाईल, जेणेकरून त्याचं प्रेशर P1 पासून इन्क्रीज होऊन किती होणार आहे, P2 पर्यंत होईल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, द लो प्रेशर सिलेंडर डिस्चार्जेस इनटू द इंटरकूलर. काय सांगितलंय की लो प्रेशर सिलेंडर मधून जी एअर आहे ती कुठे डिस्चार्ज होणार आहे, की लो प्रेशर मधून जी एअर डिस्चार्ज होते, जी बाहेर निघते ती कुठे जाईल, इंटरकूलर मध्ये जाईल. अलॉंग द लाईन 2P2. आता आपण कर्व ड्रॉ केले होते, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की दिस वन इज P1, दिस वन इज 1, दिस वन इज 2, हिअर इट इज अ P2. अलॉंग द लाईन P2. ती डिस्चार्ज कुठे होते, डिस्चार्ज झाल्यावर इंटरकूलर मध्ये जाणार आहे आणि ती लाईन कोणती आहे, अलॉंग द लाईन 2P2 वेअर एअर इज कूल्ड ॲट द कॉन्स्टंट प्रेशर. मी तुम्हाला सांगितलं की एअरचं प्रेशर कॉन्स्टंट राहतं आणि एअर कशी होऊन जाते, कोल्ड होते. कोल्ड होते याचा अर्थ काय की एअरचं जे टेम्परेचर आहे ते आपण डिक्रीज करत जातो. सो हिअर तेच लिहिलंय की लो प्रेशर सिलेंडर मध्ये लो प्रेशर सिलेंडर मधून जी कॉम्प्रेस्ड एअर डिस्चार्ज होईल ती इंटरकूलर मध्ये पाठवली जाईल. इंटरकूलर मध्ये पाठवली जाते थ्रू द लाईन 2P2 जी तुम्ही ग्राफवर 2P2 ने दाखवणार आहे. वेअर दॅट एअर इज गेटिंग कोल्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि एअरचं टेम्परेचर कमी होईल, ते सुद्धा कसं, एका कॉन्स्टंट प्रेशरवर. कसं कमी होतंय मग कॉन्स्टंट प्रेशरवर टेम्परेचर, तो त्याचं बी कारण इथं लिहिलंय की ॲट कॉन्स्टंट प्रेशर P2 टू इट्स ओरिजिनल टेम्परेचर, so to its original temperature corresponding to 0.1 by circulating the cold water. काय सांगितलंय की एअर जी ती कोल्ड होते एका कॉन्स्टंट प्रेशरवर. कॉन्स्टंट प्रेशर कोण किती आहे, P2 इतक्या कॉन्स्टंट प्रेशरवरती एअर कोल्ड होणार आहे. कुठपर्यंत कोल्ड होणार आहे, जोपर्यंत त्या एअरचं ओरिजिनल टेम्परेचर येत नाही. ओरिजिनल टेम्परेचर कोणतं, जे टेम्परेचर करस्पॉन्डिंग होतं कशासाठी, 0.1 साठी. 0.1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर जितकं होतं तेवढं जोपर्यंत टेम्परेचर होत नाही तोपर्यंत ती एअर कोल्ड केली जाते. कोल्ड कशी होते, बाय सर्क्युलेटिंग द कोल्ड वॉटर. त्या इंटरकूलरच्या सराउंडिंगला थंड पाणी हे फ्लो केलं जातं, जेणेकरून त्या इंटरकूलर मध्ये जी एअर आहे त्याचं टेम्परेचर जास्त आहे ते टेम्परेचर ते थंड पाणी ओढून घेईल किंवा त्याच्यामधली जी हीट आहे ती बाहेर सक केली जाईल. अशा पद्धतीने त्या इंटरकूलर मधली जी एअरचं टेम्परेचर आहे ते रिड्यूस केलं जातं आणि प्रेशर तितकंच ठेवलं जातं. ठीक, चला नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट काय दिलाय की वेन द एअर इज कूल्ड टू द ओरिजिनल टेम्परेचर. आता आपण काय झालंय, इंटरकूलर मधून जी एअर आहे ती ओरिजिनल टेम्परेचर पर्यंत जर येऊन गेली तर आपण म्हणू शकतो की दॅट कूलिंग इज परफेक्ट. काय सांगितलं, जर एअर इंटरकूलर मध्ये कोल्ड होते, जर ती त्याच्या T2 पासून T1 जे त्याचं ओरिजिनल टेम्परेचर होतं, स्टेज 1चं टेम्परेचर होतं, तोपर्यंत जर येऊन गेली तर त्याचं टेम्परेचर जर तिथपर्यंत रिड्यूस झालं तर आपण म्हणू शकतो की ती कूलिंग कसं झालंय, परफेक्ट कूलिंग झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय दिलाय बघा, ड्यू टू दॅट कूलिंग ॲट द कॉन्स्टंट प्रेशर. जसं तुम्हाला सांगितलं की कूलिंग होतंय पण ते कसं होतंय, कॉन्स्टंट प्रेशरवर होतंय. सो ड्यू टू दॅट कूलिंग फ्रॉम द कॉन्स्टंट प्रेशर त्याचं व्हॉल्यूम काय होतं, रिड्यूस होतं. आपण सांगितलं तुम्हाला ग्राफ मध्ये दाखवलंय की त्याचं व्हॉल्यूम जे आहे
ते 2 पासून 2' पर्यंत कमी होतं. मग तेच इथे दिलं ड्यू टू कूलिंग ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ड्यू टू कूलिंग ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिक्रीजेस फॉर उलट लिहून टाकले. इथे लिहू ड्यू टू कूलिंग ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम डिक्रीजेस फ्रॉम 2P2. बघा व्हॉल्यूम किती होतं पहिले 2 पासून P2 पर्यंत, नंतर कॉन्स्टंट प्रेशरवर कूलिंग झाली त्यामुळे जे व्हॉल्यूम आहे ते कुठपर्यंत कमी झालं 2 पासून 2' पर्यंत. सो व्हॉल्यूम डिक्रीजेस फ्रॉम 2P2 टू 2'P2. नेक्स्ट पाचवं काय बघा, द कूल्ड एअर इज ड्रॉन इनटू द HP. जी थंड झालेली एअर आहे आता, ठीक आहे. द कूल्ड एअर इज ड्रॉन इनटू द HP सिलेंडर अलॉंग द लाईन P2-2. सो या ठिकाणी ही P2-2 ही जी लाईन आहे याच्या अक्रॉस या लाईनवर, कारण व्हॉल्यूम कमी झालेलं आहे, प्रेशर चेंज झालेलं नाहीये. सो या लाईनवरून आपण काय करतो, ती एअर जी आहे थंड झालेली एअर, कूल्ड एअर जी आहे जिचं टेम्परेचर कमी झालं होतं ती कुठे सक केली जाते इनटू HP, दॅट इज हाय प्रेशर सिलेंडर मध्ये. नेक्स्ट पॉइंट बघा काय सांगितलंय की इंटरकूलर मधून आपलं कोल्ड एअर जी ती हाय प्रेशर स्टेज मध्ये एंटर केली ती लास्ट पॉइंट मध्ये. इथे सांगितलंय की सेकंड स्टेज मध्ये काय होणार आहे, इन सेकंड स्टेज ऑफ कॉम्प्रेशन जी एअर कूल्ड एअर जी हाय प्रेशर स्टेज मध्ये एंटर झालेली ती काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. इट इज गेट कॉम्प्रेस टू इट्स फायनल प्रेशर P3 अँड देन डिलिव्हर्ड टू द रिसीवर ॲट कॉन्स्टंट प्रेशर अलॉंग द लाईन 3P3. दाखवलं तुम्ही आता आहे इथे लाईन 3, इथे प्रेशर P3. सो एअर कॉम्प्रेस्ड होईल फायनली हाय प्रेशर स्टेज मध्ये जी कॉम्प्रेस्ड होणार आहे, आणि कॉम्प्रेस झालेल्या एअरचं जे प्रेशर आहे ते कुठपर्यंत जातं अप टू प्रेशर P3, आणि जे आपलं फायनल प्रेशर आहे डिलिव्हर्ड प्रेशर आहे, आणि ते ते जे प्रेशर त्या प्रेशरवर जी एअर आहे ती रिसीव्हरला डिलिव्हर्ड केली जाते ॲट कॉन्स्टंट प्रेशर लाईन, जी आपण ग्राफ मध्ये दाखवणार आहे अलॉंग द लाईन 3P3. लास्ट पॉइंट जो लिहिलेला आहे तो काय पॉइंट्स जी आपण 2 नंबरची डायग्राम दाखवली होती ना, त्याच्यामध्ये हा एरिया असा शेडेड दाखवला आहे तुम्ही, त्याला फिगर B, आणि जो पहिला काढलेला होता या पद्धतीने त्याला A नाव देऊन टाका है ना. आता मी काढत नाही, पहिले तुम्ही ड्रॉ केलेली आहे. सो या B मध्ये फिगर B मध्ये हा जो रिजन आहे तो काय दाखवतो बघा, इथे ते मेन्शन करून दिलंय. फिगर B शोज द कंबाइंड इंडिकेटर डायग्राम ऑफ लो प्रेशर, खालचा होतो लो प्रेशर, वरचं आहे हाय प्रेशर, कंबाइंड लो प्रेशर हाय प्रेशर सिलेंडर ऑफ सिंगल ऍक्टिंग 2 स्टेज एअर कॉम्प्रेसरची ही इंडिकेटर डायग्राम आहे, आणि ज्यामध्ये आपण कन्सिडर केलंय की त्या ठिकाणी परफेक्ट इंटरकूलिंग होते. पुन्हा एकदा काय सांगितलं की फिगर जी ती काय दाखवणार काय शो करते आपल्याला, इट इज अ कंबाइंड इंडिकेटर डायग्राम ऑफ लो प्रेशर हाय प्रेशर सिलेंडर ऑफ सिंगल ऍक्टिंग 2 स्टेज एअर कॉम्प्रेसर, ज्याच्यामध्ये कूलिंग कशी होणार आहे, दॅट इज देयर इज अ परफेक्ट इंटरकूलिंग, ठीक आहे. आणि हा जो शेडेड एरिया राहतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, शेडेड एरिया काय दाखवतो, जेवढं वर्क आपलं वाचलेलं आहे, द शेडेड एरिया शोज द सेव्हिंग ऑफ द वर्क. कशामुळे सेव्हिंग ऑफ वर्क, ड्यू टू इंटरकूलिंग केल्यामुळे जेवढं आपलं वर्क डन वाचलं तेवढं वर्क डन तो शेडेड एरिया दाखवत असतो. मग याचं कन्क्लुजन काय निघालं बघा, जर P1 इतक्या प्रेशरवर आपण एअर सब केलेली आहे, P2 इतक्या प्रेशरवर इंटरकूलर मध्ये आली, P2 इतक्या प्रेशरवर इथं पण येणार आहे, डिलिव्हर जी होणार आहे ती P3 प्रेशरवर होणार आहे. तर फायदा काय होतोय, दोनदा थोडं एअर कॉम्प्रेस केल्यामुळे जे आपल्याला वर्क द्यावं लागतं, कशासाठी, या पिस्टनला वर खाली करण्यासाठी. तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं मी, या पिस्टनला रेसिप्रोकेट करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक मोटर किंवा एखादं इंजिन किंवा एखादं प्राइम मूव्हर लावावं लागतं. सो जे वर्क आपल्याला बाहेरून द्यावं लागतं या पिस्टनच्या रेसिप्रोकेशन साठी, P1 पासून P3 इतकं प्रेशर जर तुम्हाला सिंगल ऍक्टिंग सिंगल स्टेज मध्ये जर करायचं असेल, सिंगल स्टेज त्याच्यामध्ये एकचदा कॉम्प्रेशन होईल, सिंगल ऍक्टिंग सिंगल स्टेज कॉम्प्रेसर मध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला जास्त वर्क लागतं, आणि तेच जर तुम्ही 2 भागांमध्ये डिवाइड करून टाकलं तर आपलं जे वर्क आहे ते वाचतंय, वर्क जे ते कमी लागतं. त्यात पण जर इंटरकूलिंग परफेक्ट झाली तर अजून कमी वर्क लागतं, आणि परफेक्ट इंटरकूलिंग नाही झाली तर आपल्याला थोडंफार वर्क जास्त द्यावं लागेल, ठीक आहे. जसं समजा एक्झाम्पल म्हणून लेट्स से की ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 आहे, तुम्ही त्याला पहिल्यांदा कॉम्प्रेस करून 2 केलं आणि परत इंटरकूलर मध्ये पाठवून त्याला 3 करताय. डायरेक्ट 1 to 3 जर जायचं असेल तुम्हाला सिंगल मध्ये,
सिंगल स्टेज मध्ये, तर तुम्हाला जास्त वर्क द्यावं लागतं कम्पेअर टू दिस प्रोसेस. ठीक आहे, म्हणून मोस्टली जे आहे ते 2 स्टेज किंवा मल्टी स्टेज कॉम्प्रेसरच यूज केले जातात, जेणेकरून आपल्याला आउटपुट जास्त भेटेल कमी वर्कमध्ये. ठीक. मग आता परफेक्ट इंटरकूलिंग आणि इम्परफेक्ट इंटरकूलिंग काय राहतं त्याची पण डेफिनेशन एक लिहून घेऊया आपण. बघा, दोन्ही डेफिनेशन दिलेले आहेत. परफेक्ट इंटरकूलिंग काय राहतं, इम्परफेक्ट इंटरकूलिंग काय राहतं. परफेक्ट तर तुम्हाला माहिती आहे, इम्परफेक्ट त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की जर T1 हे इनिशियल स्टेजचं टेम्परेचर आहे आणि कॉम्प्रेशनमुळे जर एअरचं टेम्परेचर T2 होत आहे, जर परफेक्ट इंटरकूलर असेल तर तो T2 ला परत T1 इतक्या टेम्परेचरवर घेऊन जाईल, आणि इम्परफेक्ट इंटरकूलर असेल तर T2 हे T1 पर्यंत पोहोचणार नाही, म्हणजे इतकं टेम्परेचर कमी होणार नाही, थोडंफारच कमी होईल. ठीक आहे, तेच दोन्ही डेफिनेशन मध्ये लिहिलंय. परफेक्ट इंटरकूलिंग काय, एक असं इंटरकूलर विच रिड्युसेस द टेम्परेचर ऑफ द एअर टू इट्स ओरिजिनल टेम्परेचर किंवा इनिशियल टेम्परेचर म्हणू शकता तुम्ही, ओरिजिनल किंवा इनिशियल पण म्हणू शकता. असं इंटरकूलर जे त्याचं आउटलेटचं टेम्परेचर जे आहे ते त्याच्या इनिशियल किंवा ओरिजिनल टेम्परेचर पर्यंत कमी करून टाकेल, रिड्यूस करून टाकेल, त्याला तुम्ही परफेक्ट इंटरकूलर असं म्हणणार आहे. त्यानंतर इम्परफेक्ट इंटरकूलिंग म्हणजे काय असणार आहे, द आउटलेट टेम्परेचर ऑफ द एअर विच इज नॉट, आउटलेट म्हणजे जे इंटरकूलर मधून बाहेर आउट होणारं, जे इंटरकूलर मधून बाहेर येणारी जी एअर आहे त्या एअरचं टेम्परेचर. हा, आउटलेट टेम्परेचर म्हणजे इंटरकूलर मधून बाहेर येणाऱ्या एअरचं टेम्परेचर. द आउटलेट टेम्परेचर ऑफ द एअर विच इज नॉट इक्वल टू इट्स इनिशियल इनलेट टेम्परेचर, ज्यावेळेस ते आतमध्ये आलं होतं तेवढ्या टेम्परेचर पर्यंत जर ते कमी होऊ शकत नाही. इनलेट टेम्परेचर कोणाच्या आतमध्ये आलं होतं, पहिल्या लो प्रेशर स्टेजची तुमची पिस्टन सिलेंडरची, त्यामध्ये ज्यावेळेस इंटर करताना जे T1 टेम्परेचर राहतं तर तिथपर्यंत हे टेम्परेचर परत कमी होऊ शकलं नाही. तर अशा टाइपच्या इंटरकूलिंगला तुम्ही इम्परफेक्ट इंटरकूलिंग असं म्हणू शकता. ठीक आहे. बघा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी. सो व्हॉल्यूमेट्रिक, मेकॅनिकल आणि आयसोथर्मल अशा 3 पद्धतीच्या इफिशियन्सीज मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्या तिन्ही इफिशियन्सीजवरून बेसिकली आपल्याला फक्त इफिशियन्सीजचे डेफिनेशन बघायचे आहे. त्या व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी काय राहतं बघा, डेफिनेशन पाठ करावे लागतील तुम्हाला. इट इज अ रेशो ऑफ ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द फ्री एअर डिलिव्हर्ड ऍट द स्टँडर्ड ऍटमॉस्फेरिक कंडिशन. काय सांगितलं की किती एअर घेतली आणि त्यापैकी किती एअर कॉम्प्रेस करून बाहेर पाठवली, हा रेशो म्हणजे काय राहतं, व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी राहतं. त्याला दुसरं कसं लिहू शकता तुम्ही, द डिस्चार्ज इन द वन डिलिव्हरी स्ट्रोक टू द स्वेप्ट व्हॉल्यूम बाय द पिस्टन. जितकी स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय की जितकी एअर मध्ये सक केली जाते, स्वेप्ट व्हॉल्यूम TDC पासून BDC पर्यंत ज्यावेळेस पिस्टन येतो तर जी काही एअर सक केली जाते त्याला आपण काय म्हणतो, स्वेप्ट व्हॉल्यूम ऑफ एअर. स्वेप्ट व्हॉल्यूम ऑफ एअर सोबत आपण कंपेअर केले जी एअर डिस्चार्ज केली गेलेली आहे ऍटमॉस्फिअरला, म्हणजे जेवढी अमाऊंट ऑफ एअर इथून डिस्चार्ज होणार आहे डिलिव्हरी वॉल मधून डिवाइड बाय स्वेप्ट व्हॉल्यूम, म्हणजे सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी. पण व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीचा जो फॉर्म्युला आहे तो इथं लिहून दिलेला आहे बघा, दॅट इज eta V stands for the volumetric efficiency is equal to 1 minus Vc upon Vs in bracket P2 upon P1 raised to power 1 by n minus 1. तर Vc upon Vs काय होतं तुमचा कॉम्प्रेशन रेशो ना, Vc upon Vs can be written as compression ratio किंवा त्याला फक्त कॅपिटल C ने सुद्धा दाखवलं जाऊ शकतं. ठीक आहे, डेफिनेशन फॉर्म्युला यू नीड टू रिमेंबर दिस. असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीवर इफेक्ट करताय. ऑफकोर्स हे 2 व्हॅल्यूज राहतील, P2 P1 Vc Vs, म्हणून आपण इथे लिहून टाकले बघा. पहिलेच द प्रेशर रेशो, प्रेशर बिफोर द कॉम्प्रेशन, प्रेशर आफ्टर द कॉम्प्रेशन. दिस प्रेशर रेशो डिपेंड्स ऑन द व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी. व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी डिपेंड्स ऑन दिस रेशो. सोबत क्लिअरन्स रेशो Vc Vs किती आहे, क्लिअरन्स रेशोवर सुद्धा व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी डिपेंड करणार आहे. त्यानंतर लिकेज, जर इनलेट वॉल आउटलेट वॉल मध्ये लिकेजेस असतील, लिकेज म्हणजे काय, तिथे जर गॅप वगैरे क्रिएट होऊन गेला असेल वॉल मध्ये तर एअर व्यवस्थित कॉम्प्रेस होणार नाही, लीक होऊन जाईल ना. सो वॉल लिकेजेस, पिस्टन रिंगचं लिकेज, पिस्टन ज्यावेळेस कॉम्प्रेस करते पिस्टन आणि सिलेंडरच्या मध्ये जर थोडा जरी गॅप होऊन गेला तरी एअर पूर्ण व्यवस्थित कॉम्प्रेस होणार नाही, कारण त्या गॅप मधून एअर लीक होऊ शकते. मग या टाइपचे
जे एरर्स राहतात ते व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीवर इफेक्ट करू शकतात. सो कोणकोणते फॅक्टर्स आहेत? पहिला सांगितलं प्रेशर रेशो, क्लिअरन्स रेशो, त्यानंतर इनलेट आउटलेट वॉल लिकेजेस, पिस्टन रिंग लिकेजेस, त्यानंतर व्हेरी हाय स्पीड ऑफ रोटेशन, जास्तच जर जोरात रोटेशन होत असेल तर त्याच्यामुळे पण आपल्याला रोटेशन इन द सेन्स रोटेशन कोणाचं होईल? शाफ्टचं होईल, ज्याच्यावर तुम्ही क्रँक कनेक्टिंग रॉड पिस्टन कनेक्ट केलाय. जितक्या जोरात तो शाफ्ट रोटेट होईल तितक्याच जोरात पिस्टन वर खाली होणार आहे. सो पिस्टन जरा जास्तच जर फास्ट होत असेल तर एअर व्यवस्थित कॉम्प्रेस्ड होत नाही. त्यामुळे स्पीड ऑफ द रोटेशन किंवा स्पीड ऑफ द रेसिप्रोकेशन ऑफ द पिस्टन सुद्धा मॅटर करतं आणि त्यामुळे सुद्धा व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीवर इफेक्ट होऊ शकतो. त्यानंतर जो लास्ट पॉइंट आहे तुमचा तो आहे हिटिंग ऑफ एअर बाय द कॉन्टॅक्ट ऑफ हॉट सिलेंडर वॉल. बघा आता सिलेंडर वॉल मध्ये एअर परत कॉम्प्रेस होते, त्यामुळे सिलेंडरचं सुद्धा टेम्परेचर काय होऊन जातं? वाढतं. आणि सिलेंडरचं टेम्परेचर वाढल्यामुळे या सिलेंडरच्या ज्या वॉल्स राहतील त्या ऑलरेडी काय होऊन जातात? हीट अप होऊन जातात. आणि मग ज्यावेळेस फ्रेश एअर ऍटमॉस्फिअर मधून येते ती कॉम्प्रेस होण्यापूर्वीच इथं ती काय होऊन जाते? हीट होऊन जाते. म्हणजे काय होऊन जातं की इथं जर जास्त हीट होऊन गेली तर आपल्याला T1 जी एअर येणार होती ती कॉम्प्रेशनमुळे ज्यावेळेस हीट होईल तेव्हा होईलच, पण त्यापूर्वीच या सिलेंडरच्या वॉलमुळे हीट होऊ शकते, कारण सिलेंडरच्या वॉल ऑलरेडी गरम होऊन गेलेल्या आहेत कॉम्प्रेशन करून. त्यामुळे इथं जी T2 टेम्परेचर वाली हीट आपल्याला डिस्चार्ज मधून भेटते तिला आपल्याला इनिशियल स्टेजला आणण्यासाठी जास्त वर्क करावं लागतं इंटरकूलर मध्ये. आणि हा फॅक्टर सुद्धा व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीवर इफेक्ट करणार आहे. सो कॉम्प्रेशन रेशो, त्यानंतर प्रेशर रेशो झालं, क्लिअरन्स रेशो झालं, कॉम्प्रेशन रेशो झालं, वॉल लिकेजेस, पिस्टन रिंगचं लिकेज, हाय स्पीड आणि हिटिंग ऑफ एअर बाय द सिलेंडर वॉल, हे सगळे फॅक्टर्स आहेत जे व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सीवर इफेक्ट करत असतात. आता नेक्स्ट टाईपची इफिशियन्सी बघूया आपण, दॅट इज आयसोथर्मल इफिशियन्सी. बघा नेक्स्ट टाईपची इफिशियन्सी आपली आयसोथर्मल इफिशियन्सी. डेफिनेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, मी जस्ट रीड करून एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. isothermal efficiency definition काय बघा, it is defined as the ratio of isothermal power in watt to the indicated or the actual power in watt. Ratio कशाच आहे? isothermal power आणि indicated power. ठीक आहे, remember this. Isothermal efficiency, it is the ratio of the isothermal efficiency is the ratio of isothermal power to the indicated power. आयसोथर्मल पॉवर आणि इंडिकेटेड पॉवर इन वॅट. वॅट युनिट आहे माहिती आहे तुम्हाला, पॉवरचं युनिट काय वॅट आहे. सो आयसोथर्मल इफिशियन्सी रेशो आहे कशाचा? आयसोथर्मल पॉवरचा आणि इंडिकेटेड पॉवरचा, किंवा त्याला ऍक्च्युअल पॉवर सुद्धा म्हटलं जातं. मग आयसोथर्मल पॉवर म्हणजे कोणती पॉवर राहील ते सुद्धा डेफिनेशन लिहिलेली बघा इथं. आयसोथर्मल पॉवर ऑफ कॉम्प्रेसर म्हणजे काय? इट इज कॅल्क्युलेटेड. कशी कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला आयसोथर्मल पॉवर? सो इट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द theoretical indicator diagram drawn on the basis of the assumption that the compression is a isothermal assumption आहे. काय कन्सिडर करून घेतलं आपण आतापर्यंत इंडिकेटर डायग्राम काढला ना. इंडिकेटर म्हणजे कोणती डायग्राम? आपली पीव्ही डायग्राम. कर कॉम्प्रेशन होतंय, इथे एरिया कव्हर होतोय, लाईक दॅट, जे पण आपण बोललो आतापर्यंत. सो या ठिकाणी सिंगल स्टेज मध्ये होतं तर काय करत होतो आपण? P हे B, इथं कॉम्प्रेशन इथं सक्शन, कॉम्प्रेशन, डिलिव्हर. 2 स्टेज मध्ये काय केलं? सक्शन, कॉम्प्रेशन, त्यानंतर अगेन कॉम्प्रेशन अँड देन डिलिव्हर. ठीक आहे, असंच केलंय. सो बेसिकली सांगितलं काय की ही जी पीव्ही डायग्राम निघते किंवा ही जी इंडिकेटर डायग्राम निघते, तर ह्या इंडिकेटर डायग्राम मध्ये आपण हे अज्युम करूनच घेतलेलं आहे की जे काही कॉम्प्रेशन होईल ते कसं होणार आहे? आयसोथर्मल, जेणेकरून आपल्याला वर्क डनची व्हॅल्यू कमी लागते. तुम्हाला माहिती आहे की आयसोथर्मल मध्ये वर्क कमी लागतं ऍज कम्पेअर टू आयसेंट्रोपिक. ते प्रूफ पण केलेलं आहे आपण लास्ट लेक्चर मध्ये. सो आयसोथर्मल पॉवर इन कॉम्प्रेसर डेफिनेशन, इट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द थेरॉटिकल इंडिकेटर डायग्राम. ही जी थेरॉटिकल इंडिकेटर डायग्राम आहे याच्यावरून आपण ती आयसोथर्मल पॉवर काउंट करत असतो. कसं काउंट करणार? द एरिया अंडर द कर्व काय देतो आपल्याला? वर्क. सो वर्क अपॉन टाइम इज नथिंग बट पॉवर. सो इंडिकेटर डायग्राम वरून आपण ही आयसोथर्मल पॉवर ही काउंट करणार आहे. आणि आयसोथर्मल पॉवर काउंट करण्यासाठी आपण एक अझम्पशन घेतलेलं आहे. ते अझम्पशन म्हणजे काय की या ठिकाणी हे जे कॉम्प्रेशनची प्रोसेस होते दॅट प्रोसेस इज अ आयसोथर्मल. नाउ व्हाट इज दॅट इंडिकेटेड पॉवर? इंडिकेटेड पॉवर काय बघा, इट इज द पॉवर डिटरमाइंड फ्रॉम द ऍक्च्युअल इंडिकेटर डायग्राम taken during the test on the compressor.
आता ही जी आपण ड्रॉ करतो ही तर थेरॉटिकल आहे ना, थेरॉटिकल डायग्राम वरून जी पॉवर काउंट करतोय आपण ती कोणती आहे, आयसोथर्मल. आणि ज्यावेळेस ऍक्च्युअली ते कॉम्प्रेसर काम करतंय, ते कॉम्प्रेसर काम करत असताना ज्या पर्टिक्युलर प्रेशरवर एअर सक होते, ज्या पर्टिक्युलर व्हॉल्यूमवर ते कॉम्प्रेशनची प्रोसेस स्टार्ट होते, जितकं काही कॉम्प्रेशन होत आहे, या सगळ्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करतो ऍक्च्युअली प्रॅक्टिकली. आणि त्या प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यूज आपण या इंडिकेटर डायग्रामवर डिनोट करणारे, इंडिकेट करणारे. आणि या इंडिकेटर डायग्राम वरून मग जी पॉवर काढली जाते ती कोणती आहे तुमची, इंडिकेटेड किंवा ज्याला काय म्हटलं जातं ऍक्च्युअल पॉवर. ठीक आहे. सो इन सिंपल वर्ड आयसोथर्मल इफिशियन्सी काय आहे, तर रेशो आहे कशाचा, इट इज अ रेशो ऑफ आयसोथर्मल पॉवर इन वॅट्स टू द इंडिकेटेड पॉवर इन वॅट्स. व्हॉट इज दॅट आयसोथर्मल पॉवर. सो आयसोथर्मल पॉवर म्हणजे काय की जी तुमची थेरॉटिकल इंडिकेटर डायग्राम आहे, त्या थेरॉटिकल इंडिकेटर डायग्राम वरून जी तुम्ही पॉवर काढता त्यामध्ये बी अजम्पशन काय, कॉम्प्रेशन कसं असणार आहे, आयसोथर्मल असणार आहे. सो त्या इंडिकेटर डायग्राम वरून जी पॉवर काढली गेली ती तुमची कोणती आहे, आयसोथर्मल पॉवर आहे. आणि जी इंडिकेटेड किंवा ऍक्च्युअल पॉवर जी असणार आहे ती कोणती असणार आहे, की ज्यावेळेस कॉम्प्रेसर ऍक्च्युअली वर्क करतंय प्रॅक्टिकली. सो प्रॅक्टिकली वर्क करत असताना त्या ठिकाणी आपण रिडिंग्स घेणार, त्या रिडिंग्सला पीव्ही डायग्रामवर इंडिकेट करणार आणि मग त्याच्यानंतर जे वर्क निघेल ते वर्क म्हणजे त्या जे काही वर्क निघेल त्या वर्कवरून तुम्ही पॉवर काढणार आणि ती पॉवर कोणती राहील तुमची, इंडिकेटेड पॉवर. म्हणून इंडिकेटर पॉवरची डेफिनेशन काय, इट इज द पॉवर डिटरमाइंड फ्रॉम द ऍक्च्युअल इंडिकेटर डायग्राम. हे काय होतं, इट इज अ पॉवर डिटरमाइंड फ्रॉम द थेरॉटिकल इंडिकेटर डायग्राम आहे ना. कोणती डायग्राम वरून काढले जाते, इट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द थेरॉटिकल इंडिकेटर डायग्राम, इट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द ऍक्च्युअल इंडिकेटर, इट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द ऍक्च्युअल इंडिकेटर डायग्राम. ही ऍक्च्युअल वरून काढली जाईल, ही थेरॉटिकल वरून काढली जाईल. त्यामध्ये अजम्पशन आहे की कॉम्प्रेशन आयसोथर्मल आहे. या ठिकाणी आपण सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या कॉम्प्रेसरवर वर्क करतो आणि त्यानंतर तिथून जी पॉवर काढली जाते ती होऊन जाते तुमची ऍक्च्युअल पॉवर किंवा इंडिकेटेड पॉवर. ठीक आहे. वॅट काय आहे, तर वॅट तुम्हाला माहिती आहे की वॅट इज द युनिट ऑफ फॉर द पॉवर. नेक्स्ट टाईपची इफिशियन्सी बघणार आहोत आता आपण, आपली मेकॅनिकल इफिशियन्सी. नेक्स्ट आहे बघा आपलं मेकॅनिकल इफिशियन्सी. डेफिनेशन दिलेली या ठिकाणी की मेकॅनिकल इफिशियन्सी काय राहतं, तर इट इज अ रेशो ऑफ इंडिकेटेड पॉवर, और ज्याला एअर पॉवर भी म्हटलं जाऊ शकतं. सो इट इज अ रेशो ऑफ इंडिकेटेड पॉवर टू द शाफ्ट पॉवर. ठीक आहे. शाफ्ट पॉवर जो शाफ्ट फिरवतोय ना, सो रिमेंबर दिस. सो रेशो आहे कशाचा, इंडिकेटेड पॉवर आणि शाफ्ट पॉवरचा रेशो म्हणजे काय राहतं तुमचं, मेकॅनिकल इफिशियन्सी राहते. आठवतं इंडिकेटेड पॉवर काय होतं, इंडिकेटेड पॉवर काय सांगितलं होतं, ऍक्च्युअल पॉवर. ज्यावेळेस कॉम्प्रेसर वर्क करतोय तर कॉम्प्रेसर वर्क केल्यानंतर जी पॉवर तुम्हाला त्याच्यामधून भेटते किंवा कॉम्प्रेसरने जितक्या प्रमाणात एअरला कॉम्प्रेस करून पाठवलं ती काय बेसिकली त्याचं इंडिकेशन आहे पॉवरसाठी. सो ऍक्च्युअल पॉवर किती लागते आणि जी शाफ्टने दिलेली पॉवर आहे ती किती आहे, त्या दोघांचा रेशो म्हणजे काय राहतं तुमची मेकॅनिकल इफिशियन्सी राहणार आहे. तर शाफ्ट पॉवरलाच ब्रेक पॉवर असं सुद्धा म्हटलं जातं. तर ब्रेक पॉवर काय राहतं ते पण या ठिकाणी लिहून दिलंय. इंडिकेटेड पॉवर काय राहतं हे आपण ऑलरेडी आयसोथर्मल पॉवर मध्ये पाहून घेतले, आयसोथर्मल इफिशियन्सी मध्ये पाहिलंय. तुम्हाला इंडिकेटेड पॉवर काय राहतं माहिती आहे. ब्रेक पॉवर काय राहतं, सो ब्रेक पॉवर काय बघा, इट इज अ पॉवर डिलिव्हर्ड टू द शाफ्ट ऑफ द कॉम्प्रेसर और द पॉवर रिक्वायर्ड टू ड्राइव्ह द कॉम्प्रेसर. ब्रेक पॉवर म्हणजे काय की अशी पॉवर जी त्या कॉम्प्रेसरच्या शाफ्टला दिली गेली आहे जेणेकरून ते कॉम्प्रेसर काम करेल, किंवा या कॉम्प्रेसरच्या शाफ्टला काम करण्यासाठी जेवढी पॉवर लागते ती पॉवर म्हणजे कोणती, त्याची ब्रेक पॉवर राहते. ब्रेक पॉवर किंवा शाफ्ट पॉवरचा फॉर्म्युला इंडिकेटेड पॉवर मायनस फ्रिक्शनल पॉवर. कारण ज्या ठिकाणी पण मोशन होत आहे त्या ठिकाणी ऑफकोर्स फ्रिक्शन राहीलच. सो त्या इंडिकेटेड पॉवर मायनस फ्रिक्शनल पॉवर इज नथिंग बट युअर ब्रेक पॉवर. सो या ठिकाणी आपल्या तिन्ही टाईपचे इफिशियन्सी संपलेलं आहे. तर इफिशियन्सी कोणकोणत्या होत्या, सगळ्यात पहिली पाहिली आपण व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी, त्यानंतर आपण पाहिली तुमची आयसोथर्मल इफिशियन्सी, त्यानंतर पाहिलं आपण मेकॅनिकल इफिशियन्सी. नेक्स्ट कॉन्सेप्ट बघा आपला ऍडव्हान्टेजेस ऑफ मल्टी स्टेजिंग. मल्टी स्टेज कॉम्प्रेसर का वापरले जातात, काय फायदा आहे मल्टी स्टेज कॉम्प्रेसर वापरल्याचा. 7 पॉइंट्स दिलेले आहेत. विचारलं जाऊ शकतं तुम्हाला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन, ऍटलीस्ट 5-6 पॉईंट तरी तुम्हाला लिहिता आले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला कॉमनली दिसतंय काय की पॉवर कमी लागते. जी पॉवर आपण बाहेरून प्रोव्हाइड करतोय किंवा जे वर्क आपण बाहेरून प्रोव्हाइड करतोय
टू वर्क दॅट पिस्टन, टू रेसिप्रोकेट दॅट पिस्टन, ते पिस्टनला काम करण्यासाठी जे बाहेरून वर्क द्यावं लागतं आपल्याला, ते वर्क कसं राहतं, कमी राहतं. सो पहिला पॉईंट तोच आहे, रिडक्शन इन द पॉवर रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरला चालवण्यासाठी, कॉम्प्रेसरला ड्राईव्ह करण्यासाठी जी पॉवर आपल्याला लागते ती कशी लागणार आहे, कमी लागणार आहे. ठीक आहे, हा पहिला फायदा आहे मल्टी स्टेजचा. नेक्स्ट, बेटर मेकॅनिकल बॅलन्स ऑफ द होल युनिट अँड युनिफॉर्म टॉर्क. सो कम्प्लिटली एक सारखा टॉर्क दिल्यामुळे आणि कमी जास्त लोड त्या ठिकाणी एअरचा जनरेट होत नाही, जास्त काही एअरला कॉम्प्रेस करायची, एकाच स्टेजमध्ये कॉम्प्रेस करायची गरज पडत नाही. त्यामुळे युनिफॉर्म एक सारखा टॉर्क दिला तरी पण कॉम्प्रेसर हे व्यवस्थित वर्क करत राहतं. म्हणून आपण म्हणतो की त्या ठिकाणी मेकॅनिकल बॅलन्स कसा आहे, बेटर आहे ॲज अ होल युनिट. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा, इन्क्रीज द व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी. या ठिकाणी व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी काय होते, वाढते. जर मल्टी स्टेज वापरताय तुम्ही तर व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी वाढते. का बरं, ॲज अ रिझल्ट ऑफ द लोअर डिलिव्हरी प्रेशर इन द LP सिलेंडर. पहिला जो सिलेंडर आहे त्याच्यामधनं आपल्याला जास्त हाय प्रेशरचं एअर डिलिव्हर नाही करावं लागत है ना, आणि त्यामुळे लो प्रेशर एअर डिलिव्हर केल्यामुळे किंवा जास्त कॉम्प्रेशन होत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी काय होऊन जाते, वाढत जाते. त्यानंतर रिड्यूस लिकेज लॉस. जे लिकेज होतात पिस्टन रिंग मधून किंवा इनलेट आउटलेट वॉल मधून, ते सुद्धा या ठिकाणी रिडक्शन होऊन जातं. त्यानंतर लेस डिफिकल्टी इन द लिब्रिकेशन ड्यू टू द लो वर्किंग टेम्परेचर. आता जसं तुम्हाला माहिती आहे की एकाच ठिकाणी जर पूर्ण कॉम्प्रेशन झालं तर टेम्परेचर पण काय होणार आहे, सराउंडिंगचं खूप जास्त वाढणार आहे, आणि टेम्परेचर जास्त वाढतं त्यामुळे लुब्रिकेशनची गरज पण जास्त पडते. मग आता या ठिकाणी 2 स्टेजमध्ये आपण डिवाइड करून टाकल्यामुळे जे टेम्परेचर आहे एकाच सिलेंडरमध्ये काही जास्त क्रिएट नाही होत, 2 स्टेजमध्ये बनतं, त्यामुळे त्या ठिकाणी लुब्रिकेशनचं काम पण कमी होऊन जातं. त्यानंतर लाइटर सिलेंडर. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा चीपर मटेरियल बी यूज करू शकतात. का बरं, कारण की टेम्परेचर जे राहतं, ऑपरेटिंग टेम्परेचर ते कसं राहतं, लो राहतं. मग ऑपरेटिंग टेम्परेचर कमी असल्यामुळे तुम्ही स्वस्त वालं मटेरियल, चीपरचा अर्थ काय आहे, स्वस्त, चीपर मटेरियल सुद्धा यूज करू शकतात फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द मल्टी स्टेज सिलेंडर. तर या ठिकाणी आपण हे लेक्चर आता संपवूया. नेक्स्ट लेक्चरला आपण 2 स्टेज सिंगल स्टेजचे न्यूमरिकल स्टार्ट करू.